साठी अपन लाइफ में पहली बार हम ऐसा कर रहे हैं, कितना अच्छा लग रहा है हमको। ये इसने डैडी का कपड़ा पहना है और सब उठा के कपड़ा लाए डैडी का। आई हसतात कसे सेंटा क्लॉज सारखे ना। रेडच घातले हो आज। चला त्या थीम वरून सांगतो। गिफ्ट मागता था पर मेरा 21 आहे ना। हां कार पण रे। चला आता कोण सुजल तू इकडे ये। त्या साईडचा दरवाजा जो उघडा त्यातला घ्यायचा या आणि काजल तू या हा जो उघडाय दरवाजा तो पाठचा दरवाजा उघडा तू काजल जे सामान आहे ते आण आणि नाही तू हा दरवाजा या साईडचा दरवाजा उघड। श्रेया तू डिक्की उघडून बघ आण जा। हा ठेव तिथे। हा ते फ्लावर घेऊन ये। हा तुम्ही घेऊन या ते एक एक काढ। चिप्स हा तू ठेव तिकडे सर्व एक एक गोष्टी। जिरा सोडा बुब्बू हे बघ मी काय आणलं। फटाफट अजून हे बघा हे काय आलं बघ त्याच्या हातात अजून। बेडशीट बस आता गहू साईडला ठेव। हा अरे अजून काय आहे ना दरवाजा का अजून काय त्याच्यात बघ। हे काय आहे? हे चायपत्ती वगैरे। हा हे राहू दे हे काय हे ठीक आहे हे राहू दे तसंच आणि ते भाजी पण राहू दे तसंच। वाव कोणाचा चष्मा आहे? हे गहू हे सर्व राहू दे तसंच ठीक आहे। हा घाल चष्मा घाल। मी असंच घेतलं उन्हासाठी घेतलं। स्पेक्स आहे ना तू घालून बघ। चला हे गहू बिहू साईडला ठेवा। हा हे जिरा सोडा तुम्हा सर्वांना घ्या एक 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 ओके। आणि सुजल तुला चिप्स घे। अरे बापरे ह्यानी आणलं। हे ठेव काजल तिकडे। काजलला दिसत नाही धडपडायला लागली। अरे बापरे किती गोरी दिसायला लागली काजल ना काळ्यावरती। डीमार्ट मधून ओनली 99 रुपीज। मस्त आहे ना। उन्हासाठी त्याला बरं आहे ना बाहेर गेला की उन्हाचं। हे पकड तुला एक हे पकड तुला दोन। काय देतो बघ मी जरा काय देतो हे का ते 500 रुपये ए खरं पैसे आहेत ते 4 5 आणि 6 किती झाले हे 6 पण किती 3 सर्वांनी ह्यांच्या हातात द्या। चला लाव काय काल मी ह्यांच्याकडून माझ्याकडे कॅश संपले होते ना आणि कोणाच होमस्टे मध्ये कॅश देत नाही। वारी जावा त्यांची रिटर्न त्यांना केली 3,000। मग सासू मग आमच्या इकडे बँक आहे कॅश यांच्याकडे असतात 3-5 हजार पर्यंत ते देतात। हा पण वापस देणे का बरोबर द्यायचं बरोबर बरोबर जाणे काय बॉम्बे में नाही तो रिएक्शन बघितलं सर्वांच्या हातात 500 काय जाऊ दे 500 नाही जिरा सोडा पिया हे घ्या बरोबर। आता गुरुवार की लक्ष्मी आता परत मी माझा कॅमेरा माझ्या हातात घेतो। आता तुम्हाला सर्वांना गिफ्ट दाखवतो। आपण जसं सांगितलंय होमस्टे मध्ये जसं वर्षे पुढे पुढे जातील आम्ही सर्व गोष्टी नवीन नवीन ऍड करणार ओके। फक्त काजल आता हे सर्व जरा डिवाइड कर कुठचं काय काय आयटम आहे ते सर्व डिवाइड करा व्यवस्थित। आणि इथे हे कशासाठी आणलं आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला। बघा हे सर्व आपल्या होमस्टेसाठी गिफ्ट आहेत जे आपण समोर ठेवलेले आहेत। हे बघा हे खाऊ असत लहान मुलं म्हणून हे सर्व आणलं हे तुमचं झालं। हे कशासाठी ते सांगतो। सर्वात अगोदर गोल्ड साठी गिफ्ट दाखवू सिल्वर रूम साठी का ट्विन रूम साठी गिफ्ट दाखवू। हा तर गोल्डन रूम साठी मी हे गिफ्ट आणलेलं आहे। जसं रॉयल रूम तशी रॉयल सर्व्हिस असली पाहिजे ना। हे उघडा जरा किंवा हा ओपन कर आणि ते स्मूथ बघ। श्रेया तू पण हात लावून बघ ते बेडशीटला। हा तर क्वालिटी छान आहे। हा फक्त हात फिरून आता मळ लागेल सगळा आणि हे ओपन हा बस तेवढंच ओपन कर बस। तर हे गोल्डन रूम साठी मी डबल बेडशीट आणलेली आहे। ही फक्त गोल्डन रूम साठी वापरली जाणार इतर कोणत्याच रूमला दिली जाणार नाही। थोडासा डिफरन्स असलाच पाहिजे। रॉयल रूम म्हणजे रॉयल रूम आतापर्यंत सेम ठेवलं होतं पण ॲड ऑन सर्व्हिस आपण दिलीच पाहिजे। तर हे गोल्डन साठी आणि ही सेम कॅटेगरी ही
हे पण छान आहे. हे फुलपाखरासारखं वाटते मला. बघा राग यायला नाही पाहिजे, पण हे 2 रूम साठीच वापरले जाणार, हे ट्विन रूम मध्ये नाही येणार. या फुलांवर जो झोपेल तो फुलं का करू होणार. हे बघा, असं वाटतं. येस, चांगले आहेत ना हे दोन्ही. ओके, गोल्डन सिल्वर साठी हे तिथे ठेवा. भरायचं पॅकिंग डिपार्टमेंट तिकडे द्या. हा, आता जसं वर्ष होत चाललंय, टॉवेल आणि ह्या गोष्टी कसे रियूज होतात. कोणकोणते टॉवेल डल होतात, कोण कोणाला काय लागतात. कोणी बघितलं लिपस्टिक लावलेलं, असे लिपस्टिक पुसतात त्या टॉवेलला, व्हाईट टॉवेलला देवण. आणि परवा छोटी मुलं येतात ना, त्यांना डाळभात भरवतो ना, तर तसं तोंड नाही टॉवेलने पुसायचं. हा, मध्ये येल्लो डाग लागतात. आणि नाकाला नाही पुसायचं. आणि आता कसं झालंय, सबस्क्रायबर तर येतात आहे, नॉन सबस्क्रायबर पण येतात आहे. त्यांना माहित नाही तर ते वाळूचा पाय तसंच पुसतात त्या ह्याला. बरोबर आहे. मग थोडीशी केअर करा, कारण आम्हाला बघा असं मग दरवेळी असं आणायला नाही पाहिजे, कमी लागलं पाहिजे. आणि प्रत्येक रूम मध्ये आता आपण हे ठेवणार आहे. हे एक उचला बघूया, प्रत्येकाने एक उचला. ओके, तर कमीत कमी मी किती आणलेत हे टोटल बघा जरा. 1 2 3 4. तू काजल ते ठेव फुलं. किती आणलेत? 7 आहेत का? एक पडला बिडला काय कुठे? 5 6 ठीक आहे 6 आहेत, बरोबर 6 असतील. म्हणजे प्रत्येक आणि आपल्याकडे एक्स्ट्रा 2 आहेत. तर प्रत्येक रूम मध्ये 1 2 1 2 साठी असं आणलंय. एक गेला धुवायला तर एक अवेलेबल होईल. टॉवेल क्वालिटी चांगली आहे. हे हात धुण्यासाठी हे रूम मध्ये आम्ही ठेवू. आता त्यानंतर हे सर्व हे उचलायची गरज नाही. एक ओपन करून दाखव फक्त. हे कशासाठी आपल्याला लागतं आणि किती आहेत ते मोज काजल. ते 7 आहे. 3 4 5 9. तर एवढे पूर्ण जेवढे हातात आले मी मोजले नाही तिथे, जसं हातात घेतलं ते आणि असं भरलं ते. हा राहू द्या, पण ते कशासाठी आपण घेतलेत हे सांगा. ते टेबल पुसायला पण लागतं, किचन मध्ये लागतात आपल्याला. मध्ये लागतात. ओके, आता त्यानंतर तिथे टॉवेल आणलेत ते सर्व इथे आणा आणि प्रत्येकाने एक एक उघडून दाखवा कलरफुल कोणकोणते आहेत ते. हां येस बरोबर. इकडे आपले मॅनेजर आहेत. घ्या एक एक उचला टॉवेल. कलर छान आहे ना. हे टॉवेल आम्ही बघा. मग तो उचल, मग तो उचल. येस, तर हे टॉवेल बघा आम्ही परत होमस्टेसाठी आणलेले टॉवेल. ओके, आणि हे टॉवेल कितीला पडले ते पण सांगा. एक टॉवेल पडलेलं आपल्याला 129. ओके येस. आणि परत एक डिफरन्स सांगतो मी, आत्तापासून तुम्हाला समजेल. गोल्डन आणि सिल्वरचे जे टॉवेल आहेत ती एकदम हायर स्टँडर्ड क्वालिटी आहे, एवढं लक्षात घ्या. थोडासा तर डिफरन्स करायलाच पाहिजे. हे सर्व नॉर्मली आम्ही सर्वांना यूज करत होतो, पण गोल्डन सिल्वरसाठी जे टॉवेल आहे ते 300+ रुपीजचे आहेत, एवढं लक्षात घ्या. बरोबर आहे ना. रॉयल सर्व्हिस, रॉयल रूम, रॉयल सर्व गोष्टी. हे पण काय खराब नाही आहेत बोलतो, हे न्यू आहेत बघा. हां, ह्याच्यापेक्षा पण 100 रुपयेवाले पण होते, 90 वाले पण होते, पण ते नाही आणले मी. हां, तर टॉवेल्स पण आपण कमीत कमी किती असतील, हे 10 आहेत वाटतं. 10 सेम 5 कलर आहे, त्याचे डबल आणलेत मी बघा. आणि ऑलरेडी आपल्याकडे किती टॉवेल असतील काय काउंट माहिती तुला काजल आपल्या? ओके, व्हाईट मला वाटतं 12 हां, ते व्हाईट गोल्डन सिल्वर साठी असे सुद्धा कलर्स वाले भरपूर आहेत ना. पण 8 हे ॲड ऑन आणले, कारण काय झालं एक दिवसाने चेकआउट चेक इन होतं तर टॉवेल कमी पडतात. आता टॉवेल आणले तर इथे पिलो कवर आणले. सर्वांनी एक एक उचला. तुम्हाला उचलायला काय सांगतोय, कारण आम्हाला दिसेल ना, आमच्या सर्व व्ह्युअर्सला डिझाईन दिसेल. सुजलला एक द्या. हे बघा रांगोळी. हे आहे टावेल. 10 आहे 10. ओके येस. तर हे पण चांगले आहेत, हातात घेतल्यावर चांगलं वाटतंय ते. मस्त वाटतंय. अम्मा आपल्याकडे असं प्रिंट मध्ये चादर होती माहितीये. हो बांधणी टाईप. येस, आणि हे सिल्की थोडंसं असं एकदम हे नाही वाटणार तुम्हाला, सॉफ्ट मटेरियल. येस, तर बघा हे रिन्यू केलं आम्ही सर्व पिलो कवर सुद्धा. आता काजल, जे पिलो कवर तुला डल वाटतात आहेत ना ते काढून टाका. आणि आता हे हां जानेवारी नवीन महिना लागला. चला 2025 साठी आपण असं म्हणूया बरोबर. न्यू इयर साठी आपण किती वर्ष चालू आहे. फेबला 2 वर्ष कंप्लीट होतील. आता हे झालं, हे साईडला ठेवा सर्व.
मग जेव्हा 2 वर्ष कंप्लीट होणार तर तुम्ही आम्हाला पार्टी द्यायला पाहिजे. देणार. मग काय आता एक बेडशीट मम्मी उचला, लांब आरामात उचला, खाली हे करू नका. एक उचला, एक श्रेया घे, एक आई घ्या, एक सुजल घे. बरोबर माणसाप्रमाणे मी 6 आणलेले आहेत. चला अंगावर घ्या, झोपून द्या. थंडी आहे. येस, आई बोलते हा ड्रेस सारखा वाटतं, कलर छान आहे. छान वाटतंय ना. छान वाटतं. हे पण ड्रेस पीसच वाटतंय. हा. हे मस्त आहे. छान आहे. एक ड्रेस शिवा चला. छान आहे, छान आहे. छान आहे. तर हे 6 सुद्धा सिंगल बेडशीट आणलेले आहेत आपण. आहे आपला. सिंगल आपल्याकडे कमी झालेलं आहे. आता आपण कसं सर्व्हिस, आणि प्लीज काय झालेलं माहितीये, लास्ट टाइम कोणीतरी आयन केलेलं, एक सेकंड ना, कोणीतरी आयन केलेलं, इस्त्री केलेली. इस्त्री केलेली, तर सिंगल बेडशीट जी होती ना ती जळाली. हा, इस्त्री बिस्त्री काही करू नका इथे. करू नका. इस्त्री करायची असेल तर ते फंक्शनला वगैरे जायचं, तुम्हाला आयन हवे तसे क्लोथ्स, तर तिकडे बाहेर एक दुकान आहे जवळपास, तिकडे मिळतं आयनिंग करून. शॉप आहे, लॉन्ड्री आहे. बघा. जर आतापासून आम्ही बोलत नव्हतो, जर डॅमेज झाला तर पैसे घेतले जातील त्याचे, कारण एक दोन जळाले होते. बरोबर, हो, जळालेली. आपण आपले सबस्क्रायबर म्हणून बोललो नाही काय. नाही काय. जे चांगलं केलं त्याला घाणच करायचंय. तो कुठे एक बघा, तुम्हाला सांगतो, असे जळाले होते. उंची जरा छोटी आहे. उभं 1-2 जणांनी. बघा जरा इथं उंची छोटी पडते म्हणून आम्ही त्याला वर उभं केलंय. खाली ते घाण नाही करायला. इसको स्टेट एजेंट होना है, पहला लोन लेगा और बाद में जो है वो स्टार्ट करेगा. अरे वाह, हाँ, पहला लोन लेगा पर काम नहीं करेगा, पहला लोन लेगा पहला वाला है. देखो. बिझनेसमॅन लोनवरच काम करतात ना. हाँ, पहला लोन लेने वाला है. हा काय, हाँ, मग आमच्याकडे एवढं हाँ, पहला रत्नागिरी में वो बंगलो देखने वाला है, एक गाड़ी देने वाला है, हाँ। और उसके बाद में इधर पूरा जितना भी है प्रॉपर्टी वो देख के अपने खीसे में डालने वाला है. हाँ, ये इसका भवितव्य है. देखो तुम लोग. खतरे पे है, भविष्य खतरे में है. आज इतना दिखता है, कल उठ के देखो कितना होएगा वो. तो FTDC परत वरती जायला. तेरा गाड़ी कौन सा है अच्छा लगता है तुझे? मर्सिडीज क्या अच्छा रॉल्स रॉयस. चला मग आपण जाऊ द्या, याचा विषय भरपूर मोठे लांब आहेत. त्याच्यात बनाना. बाबू का वीडियो आता फक्त हे एक आता उचलं. काजल थांब, एक घ्या प्रत्येकाने. पैसे कशासाठी आणले? कशासाठी आणले ते? इकडे असं लटकवायला. कुठे लटकवायला? तर नाही, केसांमध्ये लटकवायला नाही आणले ते. हे तू हे घे, तुला हेच पाहिजे. हे फ्लॉवर पॉट मध्ये चलो बजाव. आता तरी गॅस करा, हे कशासाठी आणले असतील, काय आयडिया? फ्लावर पॉटला ठेवायला. नाही तू सांग. काजल पहिले तोडायला लागली, तोडफोड करायला लागली. तोल दिला कौल. कौल दिला एवढ्यातच. देवीने आज गुरुवार असे रोज कौल दिले की सर्व पडत. काय गॅस कर कशासाठी आणलाय? काय माहिती आता कशा. कोण गॅस करू शकता? तुझं वेगळं असेल, आम्ही वेगळं म्हणतो. कशासाठी? डेकोरेटिव्ह आयटम. हा, पण काय डेकोरेट करायला? फ्लॉवर पॉट मध्ये ठेवतात ना. बॉटल मध्ये ठेवला. इकडे यायला जमेल, कोणाकोणाला यायला जमेल त्यांनी या. मला माहितीये. कशासाठी? मी करून टाकलं. काय जे खाली बॉटल आहे अच्छा हो. टाकायच्यात? म्हणजे ही सायकल तिथे घ्यायची ओके ओके. आणि हे आता ते आण सर्व, एक आण सर्व इकडे आपल्याकडे. पण दादा असं नको करू. असं नको करू. हे बघ, हे खाली बॉटल वेस्ट जातात, मग हे टाकायला. इथे ठेवा ते, एक ठेवलात ना. आणि मग हे फोटोसाठी आली रेडी. बरोबर आहे. ही सायकल पुढे घ्यायची. काय काजल, आयडिया बरोबर आहे? आपल्या ही सायकल आजपासून कोणी चालवणार नाही, कारण ती चालवण्याची लायकीची नाहीये. फक्त बसून रिपेअर करून चालवू शकतो आपण. फक्त आता फोटोसाठी बास आहे. चांगला नाही अशी आयडिया. छान आहे. हा, तर फोटो काढण्यासाठी आम्ही आता बाहेर घेऊ, म्हणजे तुम्ही फोटो काढू शकता. मग चला घेऊ हे सोबत. ये. बाबू पण ती सायकल रिपेअर करून होऊ शकते चालवायला वगैरे. हा, होऊ शकते, करा ना मग. पण ते चालवायला नको. जेवढी चालवणार ते ढिली होणार. ते सायकल फक्त शो पीस सायकल आहे ती. फोटो काढायला सांग. हा, फोटोसाठी सायकल आणली होती ती. आणि इथे होमस्टेला चालवायची बोलली ना, तर एक चांगले सायकल असतात 2 टायरी नॉर्मल, तसे ठेवले पाहिजे एक माणसांना फिरण्यासाठी. ते सुद्धा मी ठेवणार आहे. तर तुझं काय ओपिनियन आहे, ठेवायचं की नाही ठेवायचं? नाही. हा झुला पण तुम्ही हा बोललेला का नाही?
नाही वरचा झुला पण तुम्ही हा बोललेलात की नाही, नाही पण आता कसा अनुभव आहे त्याचा? चांगला वाटतो. तशीच मी जसे पैसे जमा होणार नाही त्याचे मी सायकल पण घेणार आपल्या गॅससाठी, फ्री फिरण्यासाठी, पैसे घेणार नाही. असंच गाव फिरतील ना. पडलात की ते तुम्ही मलमपट्टी करायची नाही काय ते. चला बोलून बोलून घसा दुखला असेल तर मेडिसिन किट. चला जेवण बनवायचं, जेवण अर्धवट राहिलं माझा. घ्या पिया घ्या सर्वांनी. आता नाही जेवले ना. नको यायचं? येस, हे चिप्स तुम्ही दोघांनी घ्या, बाकीच्या कोणाला देऊ नका. मुंबईतून एवढे आणले आहेत. आणले आहेत? चला मंडळ आभारी आहे. आमचे सर्व सामान बघा, हेच मी आतमध्ये दाखवलं असतं पण जरा बोर झालं असतं आणि तुम्हाला पण दिसलं नसतं. हे कसं क्रिएटिव्ह प्रकारे आम्ही सर्व दाखवलेलं आहे. बाकी इतर काजल हे पाहिजे होतं ना तुला? हे बघ क्वालिटी बघ हातात घेऊन, ही क्वालिटी बघ, ही वाली. हे बघा, हे असंच बाहेर 30 रुपयाला मिळतं पण डीमार्टला 60ला. पण हेवी किती आहे बघा. हे काय आहे? बाकी सर्व हे इतर सामान आहेत आमचे. आलं की जायचं. येस, हा. अरे कॉटन आहे ना तो. पहिलं ते पाण्यातून काढले पाहिजे ना हे सर्व गोष्टी, नंतरच गॅसला दिले पाहिजे सर्व. चला असं सर्व आम्ही होमस्टेसाठी केलेलं आहे बघा. हे लिंबू बिंबू घ्या, लिंबू, दूध आणि लसूण हे सर्व आहे बघ. हा तर कसं वाटते तुम्हाला? बघा आता ह्या झुल्यासाठी पण नाही मला मम्मीने परमिशन दिली, नाही काजलने परमिशन दिली. म्हणजे खर्च होतो ना, उगाच का खर्च करायचा. पण सर्व्हिससाठी आता तुम्ही गेस्ट म्हणून बसला, कसं वाटतं तुम्हाला? फोन आलेला आहे बुकिंगचा. एक आपलं काय माहिती आहे का, एक तुला सांगतो मी, हे का पॉईंट डिस्कस केलं, तुमची परमिशनचं नाही बोललो मी. इथे हा जर पार्टनरशिप बिझनेस असता ना तर तो पार्टनर बोले नको घेऊ, मी बोलणार घे, तर ह्याच्यामध्ये क्लॅशेस होतात. बरोबर आहे. तो बोलणार उगा ते 25,000चा तो झुला आपला, बरोबर. तो बोलणार 25,000 कशाला टाकतोय, जसं चाललंय तसं चालू दे. पण माझी थिंकिंग वेगळी आहे. तेच पैसे ह्याच्यात जर गुंतवत गेलो तर ते सर्व्हिस मध्ये ऍड होणार. ट्विनवाल्यांना काहीच बसायला नव्हतं, बरोबर आहे. आता तो हे पण बोलेल की तू हे टॉवेल्स बिल कशाला आणतोयस, पण टॉवेल तर पाहिजेच असतात. पण हे जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला जेव्हा समजेल की शुभांगी की होमस्टे मध्ये क्लिनलीनेस, हायजीन, इव्हन सर्व गोष्टी चांगले मेंटेन ठेवतात, तर बुकिंग लेवल वाढणार की नाही? वाढणार. बरोबर. ते कितीचे असतील? हार्डली 2-3 हजाराचे असतील. तेच ना, आपण कपडे कसे घेतो, 1-2 बुकिंग मध्ये पैसे येतील त्याचे वाढले तर हायजीन लेवल सर्व रिसॉर्ट्सवाल्यांनी, होमस्टेवाल्यांनी अशी मेंटेन केली पाहिजे. बरोबर आहे. टॉवेल वेल पण स्वच्छ ठेवली पाहिजे. ती सायकलमध्ये 15,000 गुंतलेत, इन्व्हेस्ट झालेत, पण ते सुद्धा फोटो काढायला इकडे ठेवली म्हणून त्या फुलं आणली आहेत. त्यानिमित्ताने फोटो काढले की त्यांना त्या फोटो ते लोक शेअर करणार. बरोबर आहे ना, शेअर केले जातील आणि आपल्याच होमस्टेचं नाव पुढे होणार. येस. चला होमस्टेला टॅग करा आणि सर्वांनी केळी खावायच्यात. हे लसूण बघा एकदम मोठी आहे, 400 रुपये किलोनी पडली आहे. येस. स्विमिंग पूल आणि गार्डन करूया. इन्स्टंट लेक करूया, त्यात फिशेस टाकूया मस्त. येस आणि येस. त्याच्यावरती एक छोटा ब्रिज होऊया. आता तुम्ही दोघांनी बघितलं ना, हे आता तिघांनी तुम्ही नाही बघितलं, हे तिघांनी तुम्ही बघितलं नाही ना, कलर आणि हे केल्यावर छान वाटतंय. बघितली का? कुठे सोनकडी? ते मध्ये तिथे 2 माडांच्या मध्ये आहे, 2 माडांची ड्रॉइंग काढलेली आहे. आई तुम्ही बघितलं का लिहिलंय? हे सोलकडी आपली, व्हेज असो वा नॉन व्हेज, सोलकडी हवीच. चला बघा तुम्ही फिरा. हे काजू आहे ना? हो. आता इथे मम्मी मेथीची भाजी आम्ही जे घरगुती पेरली आहे ती तुम्हाला आता दाखवतो. इथे नाही आहे, तिथे आहे. चालेल, पहिले आपण ऍक्टिवा बाहेर घेऊया. ऍक्टिवा जरा बाहेर घेऊया आपण. माझा प्रोजेक्ट होता असं माहितीये का? ही मेथी आहे. येस, वासना आला. हात फिरवून बघा, हात फिरवा. या 2025चा आमचा टार्गेट आहे की सर्व घरगुती ग्रो करणं. टोमॅटो पासून, मिरची पासून, शिमला मिरची पासून, मेथी आणि सर्व काजू, आंबे, फणस सोडून
कारण त्यांचं मोठे झाडं असतात. चला काढा. ही बारीक मेथी काय मोठी मेथी? बारीक मेथी. पण भरपूर फुलली आहे ना यावी. हा हा बुचका काढा. कसं काढायचा? एक बंच काढायचा आणि झाडायचं. हे बघा खालचं एक पकडलं, बंच काढला आणि झाडलं. झाडायचं काय माहिती का, ती वाळू आहे ना, एका बाजून एका बाजूने. हा एका बाजून. हे बघा हे अशी झाडली आहे बघा. आपली घरगुती विदाऊट आणि ही एक जुडी झाली. हो. तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या मेथी एवढी सुंदर असते, कोण कसा पाणी टाकलेला आहे काय लक्षात येत नाही. फेवरेट भाजी आहे. येस मेथी आणि शेपू. बघा वा वा, यंग जनरेशन पण मेथी शेपू खाता. इसमें से निकाल के बाजू में रखेगा अपने बाजू आता भाजी नाही बोलणार. आज ही सर्व बनवायचे. आज सर्व बनवायचं. वा वा क्या बात आहे. क्योंकि वो इतना सा होता है ना. हे किती दिवस लागले, प्रश्न माझा आहे, किती दिवस लागले एवढी यायला, ही मेथी यायला? 8-10 दिवस लागले. 8-10 दिवस लागले. ही जर विकत घ्यायला गेलो तर मला वाटतं 100-150 असेलच. बरोबर आहे ना? दाखव, इथून दाखव, हे घट्ट किती आहे बघ. हा दाखवली आहे काय दिसते बघा. आम्ही पण इथून हे बघ, इथून काढतो, इथून दाखव. हे बघा एकदम घट्ट आलेली आहे. घट्ट. हे बघा असं. आणि कशी आली आहे बघा. येस. खाली का सांगते तू? म्हणजे आज कमीत आज अरे रे रे, त्याने काय केलं. खाली नको इकडे. काय नाही, ती वाळू आहे ना, वाळू नंतर भरून परत वरती टाक. आता राहू दे ती. इथे खाली इथे झाडायचं. हा म्हणजे ती वाळू याच्यातच. हे ॲग्रो टुरिझम मध्ये सर्व असेच. आता तू नाशिकला गेली की ते स्ट्रॉबेरी काढायला स्वतः लावतात. लाइफ में पहली बार हम ऐसा कर रहे हैं. कितना अच्छा लग रहा है हमको. असं गावातल्यासारखं फिलिंग घ्यायला किती वाटतंय ना. हाँ, बस अभी वो गोठा में जाके एक दूध निकालने का कोपरा बाकी ठेवायला है. लागेल. किती माणसं आहेत ती संध्याकाळी. टोटल आता आज कंडिशन सांगतो. हा. आज आपल्याकडे संध्याकाळच्या जेवणाचा स्टाफ किती आहे सांग. स्टाफ कोणच नाही आहे. हा मग तेच बोलतोय. खाना बनाने वाले. स्टाफ एक सुद्धा नाहीये आणि 4 रूम बुकड आहे. गट हे बघ काय केलं, सुजल नको तू. सुजल नको करू. सुजल जा हात तुझा. हा तर आता आमची वाळू संपवायची सर्व ती. याच वाळूमध्ये परत आपण ग्रो करू शकतो. हा तुम्हाला सांगतोय आज स्टाफ एक सुद्धा नाही आणि कमीत कमी आज थालींची ऑर्डर आहे वरती 7, 5, 12, 14 थाल्यांची ऑर्डर आहे. वेस्ट 14 थाली. स्टाफ नाहीये सर्वच आपण. मीच वरती अपडाऊन करायला मी एकटा आणि खाली ट्विन रूम. म्हणजे रिक्वेस्ट करेल की सर्वांनीच खाली बसा म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित सर्व देता येईल. चला हा नको सुजल, आता ओला हात केलास ना, आता हात नको लावू जा. सर्व आता असे प्रकारे आम्ही काढून घेतोय बघा. असं काढलं आणि जरासं झाडलं तरी होतं ते काम. सगळी नाही काढायची काम. येस. आपल्याला ना आता इथेच परवा बघ सर्व आपले गेस्ट आले होते. गेस्ट आहे अजून खाली खाली राहिली बघा. तर परवा जे गेस्ट आले होते माहिती इथे सर्व ते घाटकोपर वरून. त्यांनी आपल्या सर्वांना हेच भरपूर सुंदर आहेत चवीला ना. सुजल आता हे वरचं टाकून उघड घे. चला सर्वांनी हे संपवायचं. थोडा थोडा घ्या. घे पूर्ण घे श्रेया घे. येस खाऊन बघा. भरपूर सुंदर मिठाई आहे. मम्मी तुझी घे. हम लोग मग तू ये माटी खाओ रहेगा. आणि मला गेस्टला सांगायचं आहे. आतून गेले. चला त्यांचं चालू राहू द्या. मी तुम्हाला सांगतो ही मी टेस्ट केली. टेस्ट भरपूर सुंदर मिठाई, एकदम सुंदर मिठाई. ही तुम्हाला जी आरती दिसते आहे ती मीच खाऊन संपवलेली आहे. पूर्ण चांगली आहे ना. येस. तर तुम्ही घ्या. हा ते राहू दे कवर. आता कवरची गरज नाही आता कारण हे बॉक्स आत्ताच्या आत्ता संपणार आहे. काय बोलते. छान आहे एकदम. माव्याची एकदम हव्याची. ते गेस्ट सुद्धा घाटकोपरवरून आले होते. एकदम सुंदर मिठाई, एकदम मस्त. माणूस एक खायला 2-3 पण खात बसेल. होय. मी अर्धा बॉक्स मी संपवला कालपासून. होय. हा बॉक्स मध्ये आहे का काय. आणि गालात भरला बघ.